तर अजित पवारांनीच अनेक विषयांची कबुली दिली आहे असं विजय कुंभार म्हणतायत। तर नजराणा 250 कोटींचा भरावा लागला असता असंही विजय कुंभार यांनी म्हटलंय। कोणी राज्याचा पैसा बुडवला असेल तरीही अर्थमंत्री शांत असंही विजय कुंभार म्हणतायत। पाहिलं तर व्यवहार जो होतो आहे तो अजित पवारांनी रद्द केलेला आहे। 1 रुपयाचाही व्यवहार झाला नाही असं ते म्हणतात। हे जे अजित पवार म्हणाले त्याच्यातून त्यांनी त्या अनेक विषयांची कबुली दिलेली आहे। एकीकडे म्हणायचं की पार्थला हे माहिती नाही, पार्थचा काही संबंध नाही, नंतर म्हणायचे की तो हा व्यवहार माहिती घेतोय, मागे घेतोय। म्हणजे हा संबंध आहे की नाही? आपण फक्त स्टॅम्प ड्युटी पुरतं बघतोय। तो 42 की 41 कोटी हा भाग वेगळा आहे, पण नजराना जर भरावा लागला असता तर तो साधारणपणे 250 कोटी भरावा लागला असता। त्याच्यामुळे 250 कोटी प्लस 41 कोटी वगैरे म्हटलं तर ती रक्कम 2-2.25 कोटीच्या घरामध्ये जाते। आणि राज्याचे वित्तमंत्री कोणीतरी आपला राज्याचा पैसा बुडवलाय त्यानंतरही शांत राहतात, तो व्यवहार रद्द झाला असं सांगतात। हे सगळं चुकीचं आहे। परंतु आता राजकारण्यांनी एकमेकांना आपल्या नातेवाईकांना वाचवायचं असं ठरवल्यानंतर आपल्या राज्यामध्ये काहीही घडू शकतं। रणजित जाधव, TV9 मराठी।